कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तू म्हणशील तो माणूस योग्य, तू म्हणशील तो माणूस अयोग्य, चूक बरोबर सगळं तू ठरवायचं। तू शिक्का दिला नाही एकदा की माणूस बदललाय, तर माणूस बदलला। मग त्यांनी एखाद्याच्या आईचा खून का केलेला असता? अर्जुन, त्यांनी खून केला नाहीये, तू सारखं सारखं बोलू नाही, चुकीचं होतंय। काय चुकीचं आहे अप्पे? काय चुकीचं आहे? सरकारनं ते बदलल्याचं सर्टिफिकेट देऊन मोकळी झाली होतीस ना तू, त्यामुळे आमच्यापासून ही गोष्ट लपवलीस। आणि सरकार पण लय हातले गाठीचा माणूस, बरोबर गाठली तुला त्यांनी, बरोबर बोलण्यात गुंडाळली आणि तू पण ऐकलंस। अर्जुन थांब, तू काय बोलतोयस? काय गुंडाळलं, काय गाठली, काय चाललंय? नाही बरोबर आहेस ना, मग सरकारने तुला बरोबर गुंडाळली, त्यांनी तुला समजून सांगितलं की कशी माझी अजून चूक झाली, कसं मी हे मुद्दाम केलं नाही। अरे पण त्यांनी काल सगळ्यांसमोर सांगितलंय की बाबांनो माझ्याकडनं चुकी झाली, मी माफी मागतो, मला हवी ती शिक्षा द्या बोललेत ना ते। आता शिक्षा देऊन करू काय मी? आई येणार आहे का परत माझी? अगं दादा वहिनी तिकडे शेतात राहायला आले, घर सोडून निघून आले, तरी तुला ते घर सोडायचं नाही। अर्जुन हे बघ, मी ते घर कधीच सोडणार नाही। मनी मावशीनी याआधी पण आपलं घर तुटण्यासाठी भरपूर प्रयत्न केले। एकदा तर तू पण घर सोडून निघून गेला होतास, पण तेव्हाही मी नाही गेले। मी तेव्हाही माझ्या मतावर ठाम होते आणि अजूनही ठाम आहे, मी ते घर सोडणार नाही। कुठलं घर? कोण आहे त्या घरात? सुजा, पिऊ वहिनी? घर म्हणतेस तू त्याला? ज्या घरात माझ्या आईचा खून झाला, ज्या घरात दादा वहिनीचं बाळ पडलं, ज्या घरात आपलं बाळ चोरीला गेलं, ज्या घरात सुजाने सरकारांना डांबून ठेवलं, ज्या घरात सरकारांनी सुजाच्या डब्यात विष कालवलं, ते घर आहे का? कत्तलखाना आहे तो। अर्जुन आई आहेत त्या घरात, त्या बाईने कित्येक वर्ष झालं ते घर जोडून ठेवलंय, अजूनही सांभाळतायत ते घर आपलं। मी आहे, आपला अमोल आहे त्या घरात, सरकार पण आहे। तुझ्यातला बदल तुला जाणवतोय, त्यांच्यातला बदल नाही जाणवत आहे तुला? माफ करा अपर्णा मॅडम, एवढ्या मोठ्या काळजाचा नाही मी की मला माझ्याच आईचा खून करणाऱ्या माणसामधला बदल दिसेल। मला त्या माणसात खुनीच दिसणार आयुष्यभर। असं आडमुठेपणाने वागत गेला तर काहीच नाही होणार। मला काय करायचं पण नाही। अर्जुन तू आशा सोडतोयस का? वागतोयस तू असा? अशी फुल अशी धरून काय उपयोग नाही, आणि ह्याला काय अर्थ पण नाही। अर्जुन काय झालंय रे तुला? हा तू नाहीयेस, आणि अप्पे तू पण ही नाहीयेस। तू काय आहेस ना ते काल रात्री बघितलंय मी व्यवस्थित। अर्जुन ऐक ना, आता काय करू मी सांगतो? तू सांगशील ना ते करेल मी। माझं चुकलंय, माझ्याकडनं खूप मोठी चुकी झाली, मी हात जोडून माफी मागते। काय करायचं पुढे तू सांग। एक काम कर, लांब राहा माझ्यापासून। अर्जुन अप्पे आपण एकत्र जरी राहिलो ना तरी आपल्यात पहिल्यासारखं नातं कधीच तयार होऊ शकत नाही, कारण मी तुझ्यावर कधीच विश्वास ठेवू शकत नाही। कधीच? हो कधीच। अर्जुन अप्पे प्रत्येक वेळी मला तुझ्या गोष्टीवर शंका येत राहील, आणि मला प्रत्येक वेळी असं वाटत राहील की तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस। यांना त्याला काहीच अर्थ नाही अप्पे। अर्जुन अरे आपलं तानं बाळ आहे, किमान त्याचा तरी विचार कर। केलाय मी विचार। ज्या घरात माझ्या आईचा खुनी राहतो ना, तिथं माझं पोरगं मोठं होणार नाही। मग आपलं बाळ त्याच्या आईला सोडूनही राहणार नाही। अप्पे फक्त तुझ्या एकटीचा अधिकार नाही अमोल, तुझ्या एकट्याचं पण नाही, आपला मुलगा आहे तो। म्हणूनच तुझ्या बरोबर आता तिथे येतो। आईपासून वेगळं राहणं म्हणजे काय असतं ना ते भोगलंय मी, ते मला अमोलला नाही भोगायला लावायचं। म्हणूनच तुझ्या बरोबर आता तो त्या घरात आहे, नाही तर कोणाच्या दम आहे मला अडवण्याचं। म्हणजे तुला मी नकोय, अमोल पाहिजे। अमोलची आई म्हणून चालशील तू, माझी बायको म्हणून नाही। वा काय बोललास रे अर्जुन? आता हे सगळं कोणी ठरवलं? काय? आणि हे सगळं तुझ्यासाठी पण सेम असेल। तू पण माझा नवरा म्हणून स्वीकार नाही केलास ना तरी चालेल, मला काय अडचण नाही। त्या नात्याला काहीच अर्थ नाही। आता कशालाच काय अर्थ नाही। हे बघ अप्पे, मला असं वाटतं की अमोल माझ्या बरोबर राहा। तुला काय वाटतं तुझं तू सांग। उद्याच्या उद्या आपण अमोलचा निर्णय घेऊन टाकू। काय? 24 तास आहे तुझ्याकडे। अर्जुन अरे 24 तास। सर तुम्ही असं अचानक कसं काय? टेन्शन घेऊ नका, खूप चांगली बातमी घेऊन आलोय मी। हो मॅडम। म्हणजे एक मिनिट मला सांगा ना काय झालंय? तुमची बदली झाली, उच्चार
तिकडे बदली होणं म्हणजे तुझ्या कामाची पोच पावतीच आहे. करेक्ट मॅडम. तिथे अत्यंत कर्तव्यदक्ष, कामसू आणि कामाचा उरक असणाऱ्या अधिकाऱ्यांचीच नेमणूक होते आणि ती तुमची झाली आहे मॅडम. खूप अभिनंदन. आय फील यू मस्ट ग्रॅब दिस अपॉर्च्युनिटी. होय की मॅडम, तुम्ही जाणार आहे त्याचं लय वाईट वाटतंय बघा, पण तिकडल्या लोकांना तुमच्यासारखी कलेक्टर भेटी ह्याचा पण लय मोठा आनंद आहे बघा. आणि जशी तुम्ही इथे हिरकणी योजना यशस्वीपणे राबवली तशीच तुम्ही तिथेही राबवाल ह्याची आम्हाला खात्री आहे. अर्थातच. अपर्णा, तुम्हाला तिकडे नवीन योजना राबवायच्या आहेत. हो नक्की सर. हो, मॅडमच्या डोक्यात विचारही चालू झाले असतील. काय मॅडम? होय तर, म्हणून तर त्या अशा शांत शांत आहेत. आपण अपर्णाला विचारलंच नाही तुम्हाला चालेल का. अर्थात मोठी संधी आहे, पण तुझं घर, तुझा संसार सगळं इकडे आहे. सर ह्याच्यात स्पष्ट लिहिलंय की दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेतला असता तर वर्षा काकी वाचल्या असत्या. लई मोठी चूक घडली माझ्यात. चूक नाही, खून. ज्या आप्पीचा हात धरून तू इथून बाहेर चाललाय ना, त्याच आप्पीला काकीबद्दल सगळं माहिती आहे. मला असं वाटतं की अमोल माझ्याबरोबर राहू. उद्याच्या उद्या आपण अमोलचा निर्णय घेऊन टाकू. काय 24 तास आहे तुझे. सर मी कलेक्टर झाले कारण मला लोकांसाठी उत्तम काम करता यावं म्हणून, आणि अशा ठिकाणी माझी खास नियुक्ती केली गेली आहे. मी जाणार सर, नक्कीच जाणार. मॅडम, आम्हाला हेच उत्तर अपेक्षित होतं तुमच्याकडून. तुम्हाला एक बोलू का? हां बोला की. अहो मॅडम, आपला अमोल लहान आहे. मला वाटतं तुम्ही एकदा अर्जुन साहेबांशी बोलून घ्या. मॅडम, अनफॉर्च्युनेटली तुमच्याकडे फार वेळ नाहीये. तुम्हाला लगेच उद्याच निघायचंय. उद्याच? हो मॅडम. म्हणजे तुम्हाला जर काही सामान वगैरे घ्यायचं असेल ते तुम्ही नंतर येऊन घेऊ शकता, पण तुम्हाला उद्या निघून परवाच ऑफिसचा चार्ज घ्यायचा आहे. एकदा सगळं सेटल झाल्यावर तुम्ही इथे या आणि सामान घेऊन जा, पण आत्ता मात्र तातडीने निघायचंय. हो, मग आता बघते मी कसं करता येते ते. ऑल द बेस्ट अपर्णा. हे लेटर सविस्तर बोलू आपण याच्यावर. येतो मी. हो थँक्यू. मॅडम, तुम्ही चाललाय, तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते. हो. हां लक्ष्मी ताई, काहीतरी गोडच घेऊन या. चालतंय की. हां. आलीच मॅडम मी. अभिनंदन. मॅडम, हे सगळं इतक्या घाईत झालंय की आम्ही तुमच्यासाठी प्रॉपर फेअरवेलही नाही आयोजित करू शकलो. तर आपल्या कर्मचाऱ्यांनी एक छोटंखानी फंक्शन ठेवलंय तुमच्यासाठी. अहो काय तोंडे कशाला. अहो मॅडम, नाही म्हणू नका. आमच्या सगळ्यांच्या भावना जोडल्या गेल्या त्याच्याशी. तर प्लीज फक्त अर्धा तास. बरं मी येईन. थैंक यू. और इस पर हो जाए. लोग आते हैं, लोग जाते हैं, हर नई जगह नई यादें बनाते हैं. आप भी हमें यादों के संग छोड़ जाएंगे, यही शुभकामनाएं है हमारी. न रहे अधूरी कोई ख्वाहिश तुम्हारी. थँक्यू, खरंच थँक्यू. ऑल दी बेस्ट वन्स. थँक्यू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.